ठीक आहे, मी काल सांगितल्याप्रमाणे बघा अहो राहुल गांधी पंतप्रधान नाहीत, देशाचे पंतप्रधान होऊ हे शकत नाही. एक मिनिट, विरोधी नरेंद्र पक्ष मोदी आहेत. पॉलिसीवर बसून घ्या. कोणावर बोलायचं? एवढी मिरची चला, मुद्द्यावर या. कारण नाही, मुद्द्यावर या. म्हणजे आणि उद्देश काय आहे? खरं तर तुम्हीच म्हणाला होता, आम्ही नाही म्हणालो. 1.5 शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा दावा केला होता. बरं, त्यामध्ये सुद्धा बसून बोलू नका आता. अहो, माझ्याकडे बघून बोला. नाही, हे बंद करा. ते चालू राहणार, तुम्ही करा. मी तुम्हाला मी ते रेकॉर्डवर घेत नाहीये. ही पद्धत नाही. मी कोणावर आरोप केला का? बसा बसा, एक मिनिट. विरोधी पक्ष नेते बसा. बघा, नाही थांब, बसा. विरोधी पक्ष नेते ओ वडेट्टीवार साहेब, आपल्या सभागृह चालवायचं आहे, थांबा जरा. हे बघा, वारंवार या सभागृहात ज्येष्ठ नेत्यांची नावं जेव्हा घेतली जातात तेव्हा सर्व सदस्यांकडनं आक्षेप घेतला जातो. मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो, नियम 35 अन्वये जर का काही आक्षेपार्थ आपण बोललात किंवा कोणता आरोप करत असाल तर नोटीस दिल्याशिवाय मी आपल्याला नाव घ्यायची परवानगी देणार नाही. नंबर 1. नंबर 2, केवळ नाव घेतलं आणि प्रशंसा जर करत असेल तर कोणाला काय अडचण असायची विषय राहत नाही. त्यामुळे त्यांना त्यांचं म्हणणं बोलू दे. जर का त्याच्यात काय आक्षेपार्थ असेल, आरोप करत असतील तर मी ते रेकॉर्डवरनं काढून टाकेन. चला. अध्यक्ष महोदय, साधारणतः देशामध्ये 300 लक्ष ही गाठी तयार होतात आणि महाराष्ट्रामध्ये साधारण 80 लाख गाठीचं उत्पन्न होतं. खरं तर यावेळेस कापसाचे भाव का पडलेत? CCIचे पुरेसे केंद्र नव्हते. व्यापाऱ्यांनी डल्ला मारला. 15 लाख गाठी आपण निर्यात करून घेतले. हा खरा मुद्दा आहे. कापसाचे भाव पडण्याला कापूस आपल्याकडे आपल्याशी भाव मिळत नाही, व्यापारी उचलत नव्हते आणि तुम्ही 15 लाख गाठी जर निर्यात करत असाल तर मात्र मग शेतकरी त्यामध्ये पिसला जाईल, ही वस्तुस्थिती आहे. आणि आयात केल्यामुळे आयात केली म्हणजे आज जर 15 लाख गाठी देशामध्ये आले नसते तर व्यापारी हा कापूस खरेदी करू शकले असते आणि त्यांना निश्चितपणे भाव मिळाला असता. अध्यक्ष महोदय, पण खाजगी व्यापाऱ्यांनी यामध्ये फायदा उचलला. बघा, आपल्याला माहीत आहे मंत्री महोदय की कापूस हा मागच्या 15 तारखेपर्यंत, आपण जरा माहिती घ्या त्या खात्याचे मंत्री आपण, आजचा जूनच्या 15-20 तारखेपर्यंत कापूस लोकांनी बाहेर काढला नव्हता. अनेकांच्या घरामध्ये 5-5, 10-10 क्विंटल कापूस पडून होता. ही वस्तुस्थिती आहे, काही लपून नाही. हे तुम्ही शेतकरी, तुम्ही ग्रामीण भागातले, मी पण ग्रामीण भागातला आहे. ही सगळी परिस्थिती काय दर्शवते अध्यक्ष महोदय? हे CCIचं जे काही दर आहेत ते त्या दराप्रमाणे खरेदी होत नाही, त्यांचे पुरेसे सेंटर नाहीत अध्यक्ष महोदय. आणि या सगळ्यामध्ये जे काही आता आपण पाहिलं साहेब की बियाणांचा मोठा प्रॉब्लेम आहे. ते HTBTचं बियाणं हे पूर्ण काळा बाजार सुरू आहे, अवैधपणे सुरू आहे. यांना भरारी पथक तुमचे आहेत, त्या पथकांची नियुक्तीची कारवाई करून सुद्धा अवैध कापूस बियाणे रोजपणे महाराष्ट्रात येत आहे. आता त्याला शेतकरी का लावतो, का खरेदी करतो? त्याला तुमचे बियाणे जे पाहिजेत सर्टिफाईड बियाणे ते मिळत नाही, त्यामुळे तो बोगस बियाणांचा वापर करतो. त्यातून मग अनेक त्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होतो. म्हणून मला एक तर राज्य शासन कापूस हमीभावाने खरेदी करणं, हे हमीभावाचं केंद्र सरकारकडे बोट दाखवून तुम्ही दुर्लक्ष करू नका. हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. थोडं स्पेसिफिक तुम्ही स्पेसिफिक हा महाराष्ट्रातील खरं म्हणजे मोठा प्रश्न आहे. अजूनही कापूस शेतकरी आपण, म्हणून आम्ही तुम्हाला मागच्या वेळेत जे काही मोदी सरकारनं उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव देण्याचा दावा केला होता त्याच्या संदर्भातला थोडासा खुलासा व्हावा, आमची स्पष्टपणे मागणी आहे. सरकार म्हणून केंद्र सरकारने जर दावा केला असेल तर तो मिळतो की नाही या संदर्भात. कारण सरकारने C2 म्हणजे स्वामीनाथन समितीने काय सांगितलं आहे, C2च्या ऐवजी तुम्ही A2 आणि +FL हा आधारित उत्पादन खर्च केला, म्हणजे उत्पन्नावर खर्च काढलाय. त्यामुळं ते दर पाहिजेत ते मिळत नाही आणि कापसाची उत्पन्नही कमी झालं. सरासरी मागच्या 2 वर्षातील पाहिलं तर 23-24 उत्पन्न दर हेक्टरच्या मागे 3.5 क्विंटल 4.5 क्विंटल ॲव्हरेजमध्ये कमी झालं. हे तुमच्या पाहणी अहवालामध्ये सुद्धा आहे. 1.9% उत्पन्न राज्यातील कमी झालेलं आहे, ते आर्थिक पाहणी अहवालामध्ये सुद्धा आहे.
मग ह्याचाच अर्थ उत्पन्न कमी झालं, तुम्ही म्हणताय की आम्ही 5,000 रुपये 2 हेक्टरपर्यंत दिलेत. पण तुम्ही जर एका हेक्टरमध्ये 10 क्विंटल कापूस होत असेल आणि शेतकऱ्यांचं जर 2,000 रुपयांनी नुकसान होत असेल तर तुम्ही 20,000चं नुकसान होत आहे पर हेक्टर. म्हणजे 2 हेक्टरमध्ये त्याचं 40,000चं नुकसान होत आहे. तुम्ही शेतकरी आहात, तुमच्याकडे शेती आहे, माझ्याकडे शेती आहे, त्याच्याकडे कदाचित हरीशकडे शेती असेल, माननीय सदस्य यांच्याकडे. पण एक सांगतो अध्यक्ष महोदय, यातून प्रश्न निर्माण काय होतो की शासनाने हमीभाव देऊनही कापूस खरेदी केला नाही, हा खरा प्रश्न आहे. हमीभाव देऊनही जो हमीभाव होता त्याप्रमाणे पूर्ण कापूस खरेदी केला नाही. हा कापूस महाराष्ट्रातील एकूण कापूस उत्पादक शेतकरी किती आहेत आणि किती कापूस पणन महामंडळाने खरेदी केला, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की खाजगी व्यापाऱ्याने किती कापूस खरेदी केला, हा पहिला दुसरा प्रश्न. आणि खरेदी केला तर किती कापूस CCI आहे, ते CCI ने किती कापूस खरेदी केला, हे जर आकडे आता आपल्याकडे आले, आपण सांगू शकलात, तर मला वाटतं की खाजगी व्यापाऱ्याने कमी दर दिला असताना अशा व्यापाऱ्यावर शासनाने का कारवाई केली याचं उत्तर मिळेल. म्हणून माझे 3 प्रश्न आहेत की शासनाने हमीभाव देऊन म्हणजे CCI ने किती खरेदी केला, व्यापाऱ्यांनी किती खरेदी केला, आणि केंद्राकडे राज्य सरकारने स्वामीनाथन अहवालाप्रमाणे आपण C2 प्रमाणे हमीभाव केंद्र सरकार काढून देईल का, तरच कापूस उत्पादकांचं भलं होईल. तशी शिफारस राज्य सरकार करेल का? सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती मागितली ती खरी. CCI ने या हंगामामध्ये जी खरेदी केलेली आहे 12 लाख क्विंटल CCI ने खरेदी केली. खाजगी इतर कापूस खरेदी अंदाजित ही जी 59,073 इतकी नोंद आमच्याकडे गाठी खरेदी केलेल्या प्रायव्हेट व्यापाऱ्याची आहे. म्हणजे 3,16,095 क्विंटल इतका माल प्रायव्हेट व्यापाऱ्यांनी खरेदी केला. आणि ह्या सर्व आपण एकंदरीत पाहिलं तर याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सातत्याने जो प्रयत्न केला ते स्वामीनाथन कमिटीच्या माध्यमातून भाववाढ मिळावी. परंतु गेल्या वर्षी केंद्र सरकारने जी भाववाढ दिली त्यामध्ये जे लांब धाग्याचा आहे त्याला 640 रुपये भाववाढ दिली आणि दुसरं जे आहे त्याला 540, अशा 2 कापसाचे बायफ्रिकेशन करून त्याला केंद्र सरकारने नवीन भाव दिला. त्या पद्धतीने आपण CCIची खरेदी करू लागलो. याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये जी ई-पीक पाहणी आपण करतो त्या ई-पीक पाहणीची नोंदणी नसल्या कारणाने अनेक शेतकरी अडचणीमध्ये येतात. असं आपल्या सन्माननीय सदस्यांनी मला पत्र दिलं होतं, त्यानुसार मग आम्ही त्याची पूर्ण माहिती घेतली. तर हे खरं आहे का कापसाची लागवड करताना ई-पीक पाहणी होत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या कापूस खरेदीला CCIकडे अडचण येते. केंद्र सरकारचे जे धोरण आहे, जे नियम आहे, त्याची नोंद होणं आवश्यक आहे. त्यासाठी कदाचित कांद्याचाही असाच प्रकरण आपल्यासमोर आला होता. कांद्याची नोंद ऑनलाईन नव्हती, ई-पीक पाहणी नव्हती. त्यावेळेस दादा भुसे साहेबांनी त्यामध्ये निर्णय घेताना असं सांगितलं का आपण एखादी कमिटी करता येईल का. तर निश्चित अध्यक्ष महोदय, आपण ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठी ज्या शेतकरी बांधवांची नोंदणी झाली नसल या कमिटीने तसं माहिती दिली. तालुका लेवलवर, गाव लेवलवर आपले कर्मचारी अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून निश्चित त्यांची नोंद घेतली जाईल. हे मी आपल्यासमोर जाहीरपणे जी काही थोड्याफार अडचणी शेतकरी बांधवांना येतात त्यांच्यातर्फे तो सहानुभूतीपूर्वक आपण हा विचार करून निर्णय घोषित करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.